श्री स्वामीराज माऊली. आपण वेड्यासारखे वागत असलो, फार मस्ती केली, काही आपल्यावरती रागवते. पण आपल्यातले काही इतके हट्टी असतात किंवा इतके उल्लड असतात की अजिबात ऐकत नाहीत. माई आपल्याला शासन सुद्धा करते, तरी सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये सुधरत नाहीत. मग आपल्या वागण्याचं आपल्याला असं काहीतरी घडतं की आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. आणि पश्चाताप झाल्यावरती आपला प्राण अगदी कंठाशी येतो आणि त्यावेळेला आपण आईला सांगतो, आता नाही, याच्या पुढे मी नाही असं करणार. आणि ती रागवलेली आई, ज्या आईने आपल्याला काही प्रमाणामध्ये दूर केलेलं आहे, ती आई पुन्हा आपल्याला जवळ घेते आणि आपल्याला कवटाळते आणि सांगते, घाबरू नको बाळा, मी आता आहे. स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्या आईच आहेत. ती स्वामी आई आहे. आपण कितीही विचित्र वागलो, कितीही वेडेवाकडे वागलो, कितीही लोकांना त्रास दिला, तरी सुद्धा ज्या क्षणी आपल्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो, त्यावेळेला स्वामी आई आपल्याला जवळ घेते. हा पश्चाताप मात्र खऱ्या अर्थाने पाहिजे, तात्पुरता नको. कारण ही मुभा फक्त एकदाच मिळत असते. अशाच काहीशा प्रसंगाचं आज आपण स्मरण करणार आहोत. अशाच एका बेफान झालेल्या इसमाबद्दल आपण बोलणार आहोत, ज्याला स्वामी आईने जवळ घेतलं आणि त्याला संकटमुक्त केलं. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्तगणो, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतो. भक्तगणो, आजचा जो आपला एपिसोड आहे हा खऱ्या अर्थाने स्वामी महाराज आपली आई कशी आहे हे दाखवणार आहे. मी नेहमी सांगत असतो, महाराजांना तुम्ही आई माना. आई मानाने ती आपली आईच आहे, फक्त त्याची जाण ठेवा. आणि बघा महाराज तुम्हाला कसं सांभाळतायत ते. फक्त एकच आहे की आपलं चांगलं वर्तन आणि महाराजांबरोबर प्रामाणिकपणे राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशाच एका प्रसंगाचं आज आपण स्मरण करणार आहोत. भक्तगण, पुणे येथील तुळशीबागेजवळ वामन राजाराम घोलप नावाचे एक ग्रस्त राहत होते. अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि उच्च शिक्षित. सरकारी नोकरीत होते आणि जसजशी त्यांना बढती मिळत गेली तसतसं त्यांची बदली थेट कराचीमध्ये झाली. कराची म्हणजे आजचं पाकिस्तान. वामन राजाराम घोलप तसे बघायला गेलं तर इथे असताना ते व्यवस्थित असायचे, कारण हातात तेवढी सत्ता आलेली नव्हती. पण जसजशी बढती मिळत गेली आणि सरकारी खात्यातली नोकरी लोकांशी संबंध येऊ लागले, तसतसं ते लोकांना अडवू लागले. त्यांच्याकडून जेवढे पैसे उकळता येतील तेवढे उकाळू लागले. नाना प्रकारे आपल्या अधिकाराचा माज दाखवत कोणाकडूनही पैसे घेतल्याशिवाय ते कधीही काम करायचे नाहीत. आणि त्यावर त्यांना उलटसुलट बोलणं, आपल्याला एखादा विशेष अधिकार आहे, त्या अधिकारामध्ये आपण काही करू शकतो असं दाखवणं. भक्तगण, आपण कोण आहोत, आपल्यावरती कोणाची कृपादृष्टी आहे आणि त्या परमेश्वराच्या अस्तित्वाची जाण जेव्हा आपण विसरतो ना, तेव्हा आपण असे माजतो, खरोखर माजतो. आपल्याला कोणतरी एखादा मालक आहे याची जाणीव असणं फार गरजेचं असतं. वामन राजाराम घोलप स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांनी नुसतं ऐकलं होतं. त्या ऐकण्याच्या पलीकडे त्यांनी कधी त्यांचं जाऊन दर्शन घेण्याचा सुद्धा विचार केलेला नव्हता, अजिबात नाही. काय हातात पैसा खेळत होता, एक सत्तेचा माज होता. मग अशा वेळेला कशाला देव पाहिजे असतो. तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी 80% लोक घाबरूनच देवाकडे जातात. आणि म्हणूनच ह्या चॅनलवरती मी नेहमी सांगत असतो की देवाला आपली आई माना. तुम्ही जे कोण दैवताचं स्वरूप मानत असाल, आपल्या इथे आपण स्वामींना मानतो, तर स्वामींना आपली आई समजा. आणि ज्या क्षणी तुम्ही आपल्या दैवताला आई मानाल, त्याला खऱ्या अर्थाने तुमची भक्ती सुरू होते, तुमचं प्रेम सुरू होतं.
तुमच्या देवस्थानाशी तुमचा जो काही संबंध आहे तो जागृत होतो. पण वामन राजाराम घोलपांचं तसं काहीच नव्हतं. वामन राजाराम घोलपांना पैसा आणि त्यांची सत्ता याच्यात ते इतके गुंतले होते की त्यांना माणुसकी नावाचा प्रकारच राहिला नव्हता. मग काय विचारू नका, एकदा पैसा हातात आला, एकदा माज आला, सत्तेचा माज असला की माणूस फक्त तेवढ्यापुरतं राहत नाही, मग तो पुढे जात राहतो. नाही ते धंदे करत राहतो, नाही ते सवयी लावतो, नाही त्या व्यसनामध्ये अडकून राहतो. वामन राजाराम घोलपांचं सुद्धा तसंच झालं. त्यांना नको त्या सवयी लागल्या आणि एवढ्यावर ते थांबले नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन ते स्त्री लंपट सुद्धा झाले. ही एक अशी घाणेरडी सवय आहे का ती समाजामध्ये सुद्धा मान्यता नाही त्याला. दारू पिणं, स्त्री लंपट होणं, ह्या अतिशय घाणेरड्या सवयी आपल्या समाजात मानल्या जातात. तुम्ही किती चांगले असाल, दारूचा वास तोंडातून तुमच्या आला का माणसं तुमच्यापासून लांब पळतात. बाईचा नाद असेल तर समाज तुम्हाला लांब करतो. हे ठरले तिथे कराचीत पाकिस्तानला. ह्यांची घर, ह्यांची सगळी माणसं मंडळी सगळी पुण्याला, त्यामुळे ते सुसाट सुटले. तिथे कराची पाकिस्तानामध्ये त्यांची एक मोठा अधिकारी सत्तेत असलेला, एवढीच काही ओळख होती आणि एवढीच ओळख त्यांना तिथे ठेवायची सुद्धा होती. पण भक्त मंडळी, हा जो माजलेला अधिकारी होता याने नाही ते धंदे चालू केले आणि मग आत्मविश्वास येतो, आपल्याला कोण अडवणार, असंच काहीसं त्यांचं सुद्धा झालं. आणि एक दिवशी एका बाईच्या नवऱ्याने त्यांना पकडलं, अगदी पूर्णतः रंगे हात पकडलं. मग काय, कराची सारखा परिसर तो, त्यात आपला समाज वेगळा म्हटल्यावरती त्या बाईचा नवरा, तो सद्ग्रस्त, हा भयंकर चिडला. त्यांनी वामनरावांवरती हात घातला. एवढ्यावरती तो थांबला नाही तर त्यांची कंप्लेंट सुद्धा केली, त्यांची फिर्याद केली आणि त्यांच्यावर एक खटला टाकला. पण हे सगळं जेव्हा झालं तेव्हा सर्वप्रथम काय झालं असेल तर वामनरावांना सर्वप्रथम तिथे अटक झाली. अटक होऊन त्यांना तिथे कारागृहात डांबलं गेलं. सत्ता, अधिकार, माज वगैरे सगळं उतरलं. आता करायचं काय, त्यांना झोप लागत नसायची हो. कोर्टात हजर केलं का पुन्हा कोठडीत रवानगी. ते ह्या सगळ्या याच्यामुळे अडकतच चालले होते, रुततच चालले होते. आता ही सगळी गोष्ट जर पुणे नगरीमध्ये कळली तर तिथलं जो काय आपल्याला मान देतात लोक, जे काय आपल्याला ओळखतात, ते सुद्धा सगळं काय मातीत मिसळणार होतं. लोक समाजातून बाहेर टाकतात अशा लोकांना. कारण घाणेरडे नाद आणि सवयी असतील तर न जाणो आपल्या घरातली पोरं सुद्धा बिघडतील. पण त्या काळातलं ते जुनं पुणे, त्या तिथे संस्कृतीला फार महत्व असायचं. आता पुण्यात जर आपलं हे सगळी कर्तबगारी समजली तर काय मात्र आपली गत्यंतर नाही, हे ह्या वामनरावांना अगदी ठाऊक होतं. त्यामुळे त्यांचा प्राण अगदीच कंठाशी आला. त्यांना कळे ना काय झालं ते, का म्हणून मी इतक्या घाणा वागलो, का म्हणून मी स्त्रीलंपट झालो, का म्हणून पैशाचा मला माज यावा. स्वतःच्याच कर्माची त्यांना लाज वाटू लागली. पण करणार काय, सगळं काही झालेलं हातून आणि त्याच्यात ते अडकलेले. त्यांचं मानसिक खच्चीकरण सुद्धा करण्यात येत होतं. आता तुला फासावर लटकणार, तुला आता सोडणार नाही वगैरे अशा नाना गोष्टी त्यांना सांगण्यात येत होत्या. आता परप्रांतामध्ये आपण अडकलेलो आहे, आपले तिथे ऐकणारं कोणीच नाहीये, करायचं काय. मग अशा वेळेला आपल्या सर्वांना तो परमात्मा आठवतो. आयुष्यभर जरी आपण त्याचं नाव घेतलं नसेल, त्याच्या वाटेला कधी गेलो नसू, पण आयुष्यामध्ये एक क्षण असा येतो. त्याच्यासाठी असे वामनरावांसारखी कर्म करण्याची काही गरज नाही. ज्याला देवाला जवळ घ्यायचं असतं, ज्याला स्वामी महाराजांना जवळ घ्यायचं असतं, त्याला स्वामी महाराज आधी संकटात टाकतात. म्हणूनच गुरुदेव स्वामी सुतांनी सुद्धा एका अभंगातून सांगितलेलं आहे की मला सदोदित भिकारी ठेव, मला उद्याची भ्रांत असू दे. काय संतांनी एवढं सांगितलं की माझ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळू दे की जेणेकरून मला तुझं स्मरण सेकंदाला होईल. आपण भक्त देवाकडे जाऊन वेगळंच मागत असतो. आपली कर्म, आपले भोग आपल्याला भोगून संपवायचे नसतात. आपली देवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच वेगळा असतो. पण आयुष्यात असा क्षण येतो आणि तो यावा
आणि तो आल्याशिवाय आपण भानावरतीच येत नाहीत, अजिबात भानावर येत नाहीत. आपली आतापर्यंत जी काय आपल्या हातून चालत असतात कर्म, त्याच्यातून सुद्धा आपण बाहेर येत नाहीत. त्या भक्तगण वामनरावांची वरती असा काय डोंगर कोसळलेला की त्यांना काय सुचतच नव्हतं आता काय करावं. सगळी शस्त्र गळून पडलेली. आणि अशा वेळेला वामनरावांना देव आठवला. देव, आपण सर्व देवाची निर्मिती आहोत, त्यामुळे त्या परमात्म्याचं आपल्याकडे लक्ष आहेच आहे. त्याचं अस्तित्व तुम्ही माना किंवा नका मानू, त्याच्याशी त्याला काही देणं घेणं नाहीये. आपण त्याचीच निर्मिती आहोत. देव तसंच आहे. स्वामी समर्थ महाराज हे असेच आहेत. आपण सर्व त्यांचीच निर्मिती आहोत, नाही का? मग त्यांना माना नका मानू, त्यांचं अस्तित्व माना नका मानू किंवा त्यांना मानून शिव्या घाला, त्यांना त्याच्याबद्दल काही फरक पडत नाही. वामनरावांनी कधी देवाचं स्मरण केलेलंच नव्हतं. असं नाही की ते नास्तिक होते. देवाच्या अस्तित्वावरती त्यांना विश्वास आधीपासून होता, पण देवाच्या वाटेलाच गेले नाही. कारण कसे जाणार हो? त्यांचं कर्मच इतकं बरबटलेलं होतं आणि त्याच्यात ते मग्न होते. रोज खोऱ्याने पैसा कमवत होते ना, मग त्याला देवाची कशी काय आठवण येणार? पण ती कर्म त्यांची, ते घाणेरडं कृत्य त्यांचं इतकं वाढत गेलं त्याचा त्यांना भानच राहिला नाही. आणि मग ते त्याच्यामध्ये अडकले आणि अडकले ते थेट पोचले कारागृहात. आणि ते सुद्धा परप्रांतीयांच्या कारागृहात, जिथे त्यांचं ऐकणारं कोणीही नव्हतं, कोणीही. वामनरावाने लागलेच वरच्याला हाक मारली. परमात्मा परमेश्वराचं स्मरण झालं त्यांना, कारण दुसरा कोणता रस्ताच नव्हता. अशा वेळेला आपल्याला तोच आठवतो, बरं का, तोच आठवतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीच आठवत नाही त्यावेळेला, कारण सगळी शस्त्र गळून पडलेली असतात. तुम्हाला सांगितलं तसं करणार तरी काय कोण? आणि ती जी हाक असते ना, ती खऱ्या अर्थाने आर्ततेची हाक असते. आणि त्या आर्ततेच्या हाकेमध्ये ज्याला पश्चातापाचं ज्याला हे असतं, ज्याला तुम्हाला तुमच्या कर्माचा पश्चाताप झालेला असतो, त्याला वरचा दयाघन खरोखर कळवळतो. आईला जसं दुःख होतं पोराचा पश्चाताप बघून, तसंच त्याला सुद्धा होतं आणि तो जवळ घेऊन आपल्याला कवटाळतो. वामनरावांनी स्वामी समर्थ महाराजांबद्दल ऐकलं होतं. कधी आपण अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं हा विचार देखील त्यांच्या मनात कधी आला नव्हता, पण ऐकलं होतं. यावेळेला ते स्वामी समर्थ महाराज वामनरावांना आठवले. वामनराव कितीतरी दिवस त्या कारागृहामध्ये झोपले सुद्धा नव्हते, कितीतरी दिवस जेवले खाल्ले सुद्धा नव्हते, कारण अन्न घशातून जातच नव्हतं. चिंतेत विवंचनेत अगदी क्रुश झाले होते. आणि कितीतरी दिवसांनी त्यांना जेव्हा कळलं की आपली कृत्यच अशी होती की त्याचा परिणाम हा असाच असणार, आता आपली काय ह्याच्यातून सुटका नाही, तेव्हा त्यांना स्वामी महाराज आठवले. आणि स्वामी समर्थ महाराजांना त्याने खरोखर पश्चातापाने त्याने हाक मारली. महाराजांना त्याने सांगितलं की मला सगळं माहिती आहे की माझ्या हातून किती घाणेरडी कृत्य घडलेली आहेत, पण मला याच्यातून बाहेर काढा. यापुढे मी कधीही कसं अशा पद्धतीचं घाणेरडं काम करणार नाही, कधीही लोकांना त्रास देणार नाही, कोणाला दुखावणार सुद्धा नाही, कधीही कोणाचे पैसे उकळणार नाही. हे सगळं जी काय मी माया जमवलेली आहे ती सगळी मी सोडून देईन, पण तुम्ही मला सांभाळा, या संकटातून मला तुम्ही कसं करून बाहेर काढा. आणि मग काय घडावं? महाराज कळवळले. आपले महाराज हे स्वामी आई ही खरोखर दयाघन आहे. आणि त्या ज्याला खऱ्या अर्थाने एखादा माणूस पछतावतो, त्याच्या कर्माची त्याला लाज वाटते आणि खऱ्या अर्थाने तो महाराजांना शब्द देतो की यापुढे मी करणार नाही, काहीच करणार नाही, त्याला ती एक मुभा देण्यासाठी महाराज तिथे स्वतः प्रगटतात. आणि तसंच घडलं. प्रगटतात म्हणजे भक्तगण याचा गैरसमज करून घेऊ नका. वामनरावांच्या बाबतीत काही घडलं असेल, जेव्हा मी म्हणतो प्रगटतो त्यावेळेला आपली संकट हळूहळू आपण त्याच्यातून बाहेर येतो. महाराजांचं अस्तित्वाची जाण असणं किंवा ती जाणीव करून घेणं किंवा ती जाणीव होणं हे तुमच्या भक्तीवरती आणि तुमचं त्यांच्यावर जडलेल्या प्रेमावरती आहे. ही अपेक्षा करू नका कधीच की महाराज तसे लंगोटधारी तुमच्या समोरून उभे राहतील, त्याची गरजच नाही. कारण आपले स्वामी समर्थ महाराज हे त्या देहापुरते मर्यादित थोडे आहेत.
ते निराकार आहेत, विधेयी आहेत. आणि म्हणूनच ज्या क्षणी आपण त्या संकटातून किंवा ते संकटाचे फासे जसजसे मोकळे होतात, आपण त्याच्यातून हळूहळू बाहेर येत असतो, तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ती जाणीव व्हायला पाहिजे की महाराज आपल्यासमोर आहेत, आपल्याकडे आलेले आहेत. आपली महाराजांना दया आलेली आहे, कारण आपली ती आई आहे. वामनरावांच्या बाबतीत तर वेगळंच घडलं. कितीतरी 9 दिवस न झोपलेले वामनराव फार अशक्त झाले होते. त्या दिवशी त्यांना ग्लानी आली आणि रात्रीचा समय होता, रात्रीची वेळ होती. डोळे बंद करून बसले होते वामनराव. तोच त्या कारागृहामध्ये लखलखीत प्रकाश झाल्यासारखा त्यांना भास झाला. ते डोळे उघडून पाहतात तो काय, खुद्द स्वामी महाराज तिथे प्रगटलेले त्यांना अभय देत होते. स्वामी महाराज वामनरावांना हेच सांगत होते की अरे घाबरू नकोस, मी आहे ना, तुझी सगळी संकट दूर होतील, अजिबात घाबरू नकोस. वामनराव एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. महाराजांच्या चरणावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि पाहतो तो काय, तिथं कोणी नव्हतं. पण आपल्याला महाराजांनी जे काय अभय दिलेलं आहे, त्यामुळे आपण ह्याच्यातून आता संकटमुक्त होणार. कारण आपण महाराजांना एक शब्द दिलेला आहे की यापुढे मी कसं कधीही वागणार नाही. या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव झाली आणि ते खरोखर अगदी बिनधास्त त्यांना वाटलं. आता याच्या पुढे आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण आपले महाराज आपल्याबरोबर आहेत. बघा कसं असतं ते. आपण संकटात पडल्याशिवाय आपल्याला देवच आठवत नाही, आणि मग तो आठवतो ते इतका आपुलकीने आठवतो, इतका आपल्यासारखं आठवतो, इतका आपण त्याला आई समजून हाक मारतो की त्या दयाघन स्वामी आईला सुद्धा आपल्यासाठी ते यावं लागतं. वामनराव घोलपानी महाराजांचं स्मरण करताच स्वामी महाराज थेट अगदी पाकिस्तानात प्रगट झाले. अर्थात त्यावेळेला आहे पाकिस्तान आणि आपला भारत काय असं वेगळं नव्हतं. आपल्याच देशाचा पाकिस्तान हा भाग होता, आपल्याच देशाचा कराची शहर एक भाग होतं. पण संस्कृती आणि तिथलं ते सगळं वेगळंच नाही का. बघायला गेलं तर तो पूर्णतः परप्रांतच. एकाच देशातला जरी असला तर तिथली माणसं, तिथली संस्कृती, तिथलं वागणं सगळंच वेगळं. आणि त्याच्याचमुळे वामनरावांना पूर्णतः अडकल्यासारखं झालेलं. पण स्वामी महाराजांनी त्यांना अभय दिलं. आता त्यांना कुठेतरी असं वाटलं की आपल्याला महाराज याच्यातून बाहेर काढतील. सदोदित ते स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात राहत असत. आणि पुढे भक्तगणो तसंच घडलं. कोर्टामध्ये त्या न्यायाधीश साहेबांनी पुराव्याच्या अभावी वामनरावांना दोषमुक्त केलं. वामनराव सुटले या संकटापासून. आता त्यांना सदोदित स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास लागला होता. स्वामी समर्थ महाराज हे दत्ताचं स्वरूप अशी महाराजांची ख्याती होती. ते जसे दोषमुक्त झाले तसं सर्वप्रथम त्यांनी त्यांची नोकरीच सोडून दिली. जमवलेली सगळी माया तिथेच सोडली, काही नको, आणि ते थेट गाणगापूरला गेले. गाणगापूरला जाऊन दत्तप्रभूंच्या सेवेत ते काही दिवस राहिले. एक दिवशी दत्तप्रभूंचा सुद्धा त्यांना दृष्टांत झाला, अरे इथे कशाला आलायस, मी तिथे प्रज्ञापुरीत आहे. वामनरावांना प्रज्ञापुरी ह्या शब्दाचा अर्थच कळला नाही. प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोट. पण वामनरावांना त्याच्याबद्दल काहीच कळलं नाही. एक दिवशी गाणगापूरच्या संगमावरती वामनराव स्नानास गेले होते. तेव्हा तिथे त्यांना एक संन्यासी भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अक्कलकोटी आहोत, इथे कशाला आलायस. तरी सुद्धा वामनराव अक्कलकोटी येण्याचा त्याने विचार केला सुद्धा नाही. पण त्याच्या मनात असं आलं की अक्कलकोटला आपण एक पत्र व्यवहार करावा. त्यांनी तिथे एक पत्र लिहिलं. काही दिवसांनी त्या पत्राचं उत्तर आलं आणि त्या उत्तरामध्ये असं होतं की काही दिवसांपूर्वीच स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवला. आता इथे महाराजांची समाधी आहे, अगदी काही दिवस झालेले आहेत त्याला. हे ऐकून वामनराव गोंधळले. कसं काय शक्य आहे. मग माझ्या कराचीच्या त्या कारागृहामध्ये कोण आलं होतं, कोणी मला येऊन अभय दिलं. पण भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराज देहापुरते मर्यादित नव्हतेच, आणि म्हणूनच आज सुद्धा आपण सर्व त्यांच्याकडे हात पसरतोय. त्यांना आपण स्वामी आई म्हणतो, कारण आज सुद्धा ते आपल्या प्रत्येक हाकेला ओ देतात. आपल्याला काय पाहिजे नको ते बघतात.
आपल्याला मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढतात, सदोदित आपल्या पाठी राहतात. कारण ते त्या देहापुरते मर्यादित नव्हतेच आणि नाहीत. वामनरावांनी हात जोडले, महाराजांचं स्मरण केलं आणि खरोखर त्यांच्या मनात एकच आलं की स्वामी आईने आपल्याला संकटातून बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून ते लागलीच अक्कलकोटला आले. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. लहान मुलासारखे महाराजांच्या समाधीसमोर ते रडले सुद्धा. कारण महाराजांनी त्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं. तिथे पाकिस्तानात त्यांची नेमकी काय परिस्थिती झाली असेल त्याची ते कल्पना सुद्धा करत नव्हते. कारण त्या कल्पनेनेच त्यांचं पाणी पाणी व्हायचं. आणि या संकटातून खुद्द महाराजांनी त्यांना बाहेर काढलेलं, त्यांना अभय दिलं होतं. स्वामी समर्थ महाराज हे त्या परब्रह्म परमेश्वराचं एक असं खडं स्वरूप आहे जे गोड अजिबात नाहीये. कितीही प्रेमळ असलं तरी ते गोड नाहीये. तुम्हाला धपाटे घातल्याशिवाय ते तुम्हाला जवळ घेत नाही. त्या स्वरूपाची जाण असणं फार महत्वाचं आहे. पण एकदा महाराजांनी तुम्हाला जवळ घेतलं, नाना प्रकारची परीक्षा घेऊन तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात का मग मात्र महाराज तुम्हाला कधीच सोडत नाहीत. वामनराव राजाराम घोलपांचं सुद्धा तसंच झालं असावं. त्यांचा पुढचा उल्लेख काही नाहीये, पण ते अक्कलकोटला मात्र नेहमी येत, स्वामी महाराजांचं दर्शन नेहमी घेत. त्यांच्या प्रारब्धामध्ये महाराजांचं सदैव दर्शन त्यांना नव्हतं. म्हणूनच त्यांना महाराजांचं स्मरण महाराजांनी देह ठेवल्यानंतर झालं. जसा आपला जन्म महाराजांनी देह ठेवल्यानंतर झालेला आहे. पण महाराजांनी आपल्याला दुरवलेलं नाहीये, महाराजांनी आपल्याला लांब केलं नाहीये. कारण आपण सर्वच महाराजांची लेकरं आहोत. आपण कितीही विचित्र वागलो, किती घाणेरडी कर्म केली तरी महाराजांचं आपल्याकडे लक्ष आहे. आणि ज्या क्षणी आपल्याला पश्चाताप होतो, ज्या क्षणी आपल्याला वाटतं की नाही याच्या पुढे आपण नाही करणार, तो आपण शब्द जेव्हा देतो आणि तो खऱ्या अर्थाने पाळतो, त्याला स्वामी आई आपल्याला जवळ घेऊन कवटारते. तिला पण तेवढंच दुःख होत असतं जेवढं आपल्याला झालेलं असतं. ते आपल्याला अंजारते, गोंजारते, वेळ प्रसंगी आपल्याला चापट्या सुद्धा मारते जे आपल्याला खूप लागतात. आपल्याला असं वाटतं आपण घोर संकटात पडलेलो आहोत. पण त्याला आपल्याबरोबर आपली स्वामी आई असते. कितीही संकट ओढावलं आपल्यावरती तरी सुद्धा आपण घाबरत नाहीत. कारण आपल्याला जाणीव असते की आपल्याबरोबर आपली स्वामी आई आहे. भक्तगणो, अशीच ही स्वामी आई या वामनराव घोलपांबरोबर होती, कायम होती. आज त्यांचे वंशज कुठे आहेत वगैरे आम्ही शोधतोय, काय मिळालं नाही अजून आम्हाला, पण मिळेल. स्वामी महाराजांच्या इच्छेने ते नक्कीच मिळेल. मिळाल्यावरती त्यांच्या वंशजांना घेऊन सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही नक्की येईन. तर भक्तगण, स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया. वामनराव राजाराम घोलप ज्यांना खऱ्या अर्थाने पश्चाताप झाला, त्यांनी महाराजांना शब्द दिला आणि त्याप्रमाणे महाराजांचे ते लेकरू झाले. महाराजांनी त्यांना जवळ घेतलं. त्या वामनराव राजाराम घोलपांचं सुद्धा स्मरण करूया. अशा अनेक प्रसंगांचं स्मरण करूया ज्याच्यामध्ये आपले स्वामी महाराज स्वामी आई झालेले आहेत. कारण आपण त्यांचे लेकरू झालेलो आहोत. खरोखर भक्तगण, परब्रह्म परमेश्वराचं हे खडं स्वरूप ज्याला आपण स्वामी महाराज म्हणतो, ज्यांना आपण स्वामी महाराज नामाभिधान केलं, ते स्वरूप आपल्या नशिबात असावं लागतं, आपल्या प्रारब्धात असावं लागतं. आणि ते प्रारब्धात आपले असलं ना का आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आपल्याला मागे बघावं लागतच नाही. पण आपली प्रामाणिकता आणि आपलं वर्तन तिथे मात्र आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि एकदा परब्रह्म परमेश्वरची स्वामी समर्थ महाराज आपली आई झाले आणि आपण त्यांचं लेकरू झालो का मग आपली चिंता जाते, आपल्या विवंचना जातात, आपण फक्त कर्मनिष्ठ राहतो. आणि अशा वेळेला आपल्या मुखामध्ये एकच नाम राहतं. आपण सदोदित तेच नामस्मरण करत राहतो. आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन
नित्य चरणाचे दर्शन मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान